मंत्री अर्थमंत्री आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांना जड अंतकरणाने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। सतीश भाऊ कधी कधी नेहमी म्हणतात की दलित समाजाला हे लोक बाकीचे जे आहेत ते नेता मानायला तयार नसतात, परंतु मी सतीश भाऊ प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो की दादा एका समाज व्यवस्थेने नाकारलेल्या मातंग समाजामध्ये मी असताना मला जिल्ह्याचं फादर बॉडीचं जिल्ह्याचं कार्याध्यक्ष केलं। पुरोगामित्व त्यांच्या भाषणापुरतं नव्हतं दादांच्या, तर कृतीत होतं। त्यांनी मला जिल्ह्याचं कार्याध्यक्ष केलं। हिरच थांबले नाही तर दादांनी एका अर्थमंत्री राज्याचा उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या खुर्चीला बसून ते म्हणायचे की कारकीर्दी तुम्ही गडबड करता, शांत बसा, खुर्चीवर बसा, कामं सांगा। आणि ज्यावेळेस कामं सांगायचो त्यावेळेस दादा तात्काळ फोन करायचे आणि त्यांना सांगायचे की हे आमच्या कार्याध्यक्षाचं काम झालं पाहिजे। म्हणजे खऱ्या अर्थानं पुरोगामी जो नेता होता तो खऱ्या अर्थानं जर कोण असेल महाराष्ट्रामध्ये तर फक्त आणि फक्त अजितदादा होते। अजितदादांचं विकासप्रिय नेतृत्व, अजितदादांची शिस्तप्रियता। दादा सकाळी 6 वाजल्यापासून कामाला लागायचे तर संध्याकाळी आणि ते लोकांना म्हणायचे की मी तुमच्यापेक्षा 1.5 दिवस पुढं आहे, अशा पद्धतीनं दादा नेहमी सांगायचे। दादांच्या सोबत राहत असताना त्यांच्या बऱ्याचशा मीटिंग्स मी जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी अटेंड केल्या। दादा फार शिस्तप्रिय होते, वेळेला मानणारे होते, विकासप्रिय होते। त्यांनी मला या ठिकाणी जेव्हा काम सुरू झालं पक्षाचं तेव्हा संघटनात्मक बांधणी करत असताना, अन्नाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना संघटन बांधलं, त्यावेळेस दादांनी मला त्यांच्या स्वाक्षरीचे 2 अभिनंदनाचे पत्र या ठिकाणी दिलेले आहेत। एवढंच नाही, जेव्हा डीपीडीसीचं या ठिकाणी मला सांगायला गर्व आणि अभिमान वाटतो की दादांनी ज्यावेळेस आमच्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये मी दादांना बोललो, दादा आमच्या अंबडसाठी काही निधी द्या, त्यावेळेस पहिलं मी अतुल सावे साहेबांकडे गेलो आणि अतुल साहेबांना सांगितलं अंबडला आमच्या निधी द्या। त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुमचे डीपीडीसी मेंबर त्यांना ते निधी देऊन टाकलेला आहे, आता तुम्ही त्यांच्याकडून घ्या। परंतु मी हाच जी मागणी आहे आपल्या अंबड शहराच्या विकासाच्या संदर्भातली ती दादांकडे गेलो। दादांनी तात्काळ डिकले साहेबांना बोलून सावे साहेबांना, पालकमंत्री सावे साहेबांना फोन केला की आमच्या कार्याध्यक्षाला जो निधी पाहिजे ते तात्काळ द्या। आणि तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की या ठिकाणी रविवार असताना माझ्या प्रशासकीय मान्यता रविवारी कलेक्टर ऑफिसचं कार्यालय खोलून प्रशासकीय मान्यता बॅकडेटमध्ये मला दिलेली आहे। म्हणजे दादा एकदा माणसाला मनात एकदा तो कार्यकर्ता मनात बसला की त्याचं सोनं करण्याचं काम दादांनी या ठिकाणी केलंय। आणि म्हणूनच सर्व आमदार खासदार सगळे लोक आज दादांच्या सोबत आहेत। आज दादांना जड अंतकरणाने भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली देत असताना दादांच्या विषयी मी एकच म्हणेल, एक सुरेश भटांची 4 ओळीने या ठिकाणी तुमच्या समोर सादर करणार आहे। विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही। अशा पद्धतीचं दादांचं आभाळ एवढं व्यक्तिमत्व होतं। दादा आपल्यातून गेलेत हे मला म्हणजे विश्वास बसत नाही। आणि मला या ठिकाणी शहरातले आपले नगराध्यक्ष कुलकर्णी साहेब, खरास साहेब यांना विनंती करायची की आज भावपूर्ण श्रद्धांजलीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली जर खरंच द्यायची असेल तर आपल्या माझा म्हणजे मुळे साहेब आणि तो जो रस्ता आहे दादा, तर त्या रस्त्याला आपलं कार्यालय आहे राष्ट्रवादीचं, त्या रस्त्याला अजितदादा पवार मार्ग द्यावा अशी मी नगर परिषदच्या सर्व स्टँडिंग कमिटीला विनंती करतो आणि थांबतो।